नमस्कार मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत देवी कामाख्या या मंदिराची। चला मंडळी, जाणून घेऊया। आसाममधील गुवाहाटी या गावात एका टेकडीवर कामाख्या देवीचे मंदिर आहे। हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे, तसेच हिंदू धर्मात या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे। कामाख्या देवीची कथा ही सती आणि भगवान शंकर आणि विष्णू या 3 देवांपासून जोडलेली आहे। कारण जेव्हा सतीने अग्नीत प्रवेश केला होता तेव्हा महादेव सतीला उचलून घेऊन जात होते, तेव्हा विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे 51 असे तुकडे केले। ते तुकडे म्हणजे की पुढे जाऊन त्यांचे शक्तिपीठ बनले आणि सतीदेवीचे योनी हे अवयव जिथे पडले ते ठिकाण म्हणजे देवी कामाख्या। कामाख्या देवी या मंदिरात सतीदेवीच्या योनीची पूजा केली जाते। कामाख्या देवी मंदिर हे अत्यंत प्राचीन जरी असले तरी ते काळी जादू आणि धार्मिक कार्यांसाठी जास्त ओळखले जाते। कामाख्या देवी या मंदिरात देवीचा प्रसाद म्हणून देवीच्या योनीने जे पाणी निघते म्हणजे की लाल पाण्याचा ओला कापड प्रसाद म्हणून दिला जातो। कामाख्या देवीला रक्तस्राव देवी असेही म्हटले जाते, कारण आषाढ महिन्यात ह्या देवीला मासिक पाळी येते आणि ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे त्या नदीचे पाणी लाल होते आणि ह्या काळात त्या मंदिरात पुरुषांना जाण्यास मनाई असते। तसेच ह्या देवीची दुसरी एक आख्यायिका आहे, ती आज आपण जाणूया। आसामचा जो शासक होता त्याचं नाव होतं नरकासूर। ह्याने देवी कामाख्याला लग्नाची मागणी घातली होती, परंतु तो एक राक्षस असल्यामुळे देवीने त्या राक्षसाला लग्न करण्यास मनाई केली होती। म्हणून या घटनेमुळे सुद्धा राक्षस आणि देवी यांची प्रेमकथा या संदर्भात देखील या मंदिरात चर्चा सुरूच असते। तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।